चला प्रश्नांना समजून घेऊया. या मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय गट व मुख्य परीक्षा 11 सप्टेंबर 2022 प्रश्न क्रमांक 47. काय विचारलंय बघा. नामासर्वनामांचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो त्याला काय म्हणतात. आता नामासर्वनामांचा संबंध इतर पदांशी म्हटलं की आपल्याला विभक्तीची व्याख्या आठवते आणि अगदी बरोबर आहे. नामासर्वनामांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध ज्या शब्दाने दाखवला जातो त्याला विभक्ती म्हणतात. पण प्रश्नांना समजून घ्यायचे हे आपल्या मालिकेचं नाव आहे. तर इथं शब्दाचा संबंध नाही, वर्णाचा संबंध आहे. नामासर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो. वर्णामार्फत हा या प्रश्नामधला कीवर्ड आहे आणि वर्ण म्हणजे अक्षर. तर अक्षरांना आपण प्रत्यय असं म्हणतो. म्हणजे हा विभक्ती प्रत्ययावरचा प्रश्न आहे, विभक्तीवरचा नाही. दोन्ही पर्याय हजर आहेत, प्रत्यय पण हजर आहे, विभक्ती पण हजर आहे. उत्तर विभक्ती येणार नाही, उत्तर प्रत्यय येणार आहे. नामासर्वनामांचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी ज्या शब्दामार्फत दाखवला जातो असा प्रश्न आला असता, उत्तर 100% विभक्ती आला असतं. किंवा नामासर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दाशी जो संबंध येतो त्या संबंधाला काय म्हणतात असा प्रश्न आला तरी उत्तर विभक्ती आला असतं. पण ज्या वर्णामार्फत हा संबंध दाखवला जातो त्या वर्णाला विभक्ती नाही म्हणत, त्या वर्णाला प्रत्यय म्हणतात आणि या प्रत्ययांच्या गटाला विभक्ती म्हणत असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 47 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं पाहिजे. आपण बघूया प्रश्न क्रमांक 47 उत्तर क्रमांक 3 येते का. प्रश्न क्रमांक 47 ए सेट मध्ये बघा. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 47 उत्तर क्रमांक 3 नाही 2 यायला पाहिजे, कारण आपण प्रत्यय उत्तर काढलंय, विभक्ती उत्तर काढलेलं नाही. प्रश्न क्रमांक 47 पर्याय क्रमांक 2 उत्तर यायला पाहिजे. उत्तर बरोबर आहे. ओके.